मुंबईच्या दहिसरमधल्या एकसर झोपडपट्टीच्या जागेवरनं मोठा वाद निर्माण झालाय। ही जागा अजमेरा बिल्डरकडनं महापालिकेनं खरेदी केली, मात्र या व्यवहारामध्ये गौड बंगाल असल्याचा आरोप आमदार मनीषा चौधरींनी केलाय। असं असताना आता या जागेवर खासगी बिल्डरांनी डोळा ठेवलाय। या जागेवर बोर्ड लावण्यासोबतच स्थानिकांची फसवणूक देखील सुरू झालेली आहे। पाहुयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। दहिसरची एकसर झोपडपट्टी चर्चेत। महापालिकेच्या जागेवर बिल्डर्सचा डोळा, स्थानिक रहिवाशांना फसवण्याचे उद्योग। दहिसरच्या एकसर भागात असलेली जवळपास 7 एकरची जागा महानगरपालिकेने अजमेरा बिल्डर्स कडून 350 कोटी रुपयाला खरेदी केली। मात्र या जागेचा वाद काही संपताना दिसत नाही। महानगरपालिकेची जागा असून देखील या जागेवर काही बिल्डर्सनी मालकीचे बोर्ड लावायला सुरुवात केली आहे, तर तिथेच काही विकासकांकडून स्थानिकांना फसवण्याचे उद्योगही सुरू झालेत। या विरोधात स्थानिक भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी आवाज उठवलाय। सुगी नावाचा एक बिल्डर आहे, त्याने जीबीआर घेतला आणि जीबीआर घेऊन लोकांकडनं सोसायट्यांकडनं एग्रीमेंट घेऊन सुगी बिल्डरने इकडे आपल्या एसआरए करण्याबाबत लोकांकडचे सगळे पेपर घेतलेले आहेत। सुगी बिल्डरला बोलवून त्याची चौकशी करावी, त्याला इकडचा जीबीआर घ्यायला कोणी परमिशन दिली, महानगरपालिकेचे प्लॉट असताना हे कसे काय जीबीआर घेऊन लोकांचा सर्वे करतायत, ह्याची सखोल चौकशी होऊन अजमेरा बिल्डरला दिलेले 357 कोटी ह्याची चौकशी करून कारवाई करावी, असे मी आपणास सर्व मागणी करते। महाविकास आघाडीच्या काळात मनपाने झोपडपट्टीचा भूखंड खरेदी केला। अजमेरा बिल्डरकडून 350 कोटी रुपयांना भूखंड घेतला। या व्यवहारात गौड बंगाल असल्याचा मनीषा चौधरींचा आरोप। भूखंडाची खरेदी झाल्यानंतर एसटी चौकशीही झाली। सोबतच वर्षानुवर्षे इथे राहणाऱ्या स्थानिकांचं पुनर्वसन याच जागेत करावं अशी मागणी आता केली जाते। आज जो समजा 25 वर्ष वरच्या घरामध्ये राहत असेल तो कुठे जाईल? माझं खालचं घर आहे, मला मिळणार, पण 25 वर्षापासून जो वरच्या माळ्यावर राहतोय, ज्या चाळी आहेत, त्या चाळीमध्ये विकत घेतलेले लोकांनी आहेत, त्यावेळेला 15-15 लाख रुपये टाकून घरं घेतलेली आहेत, त्या लोकांनी कुठे जायचं? हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आज 20-20 वर्ष 25 वर्ष इथे लोक राहत आहेत, जे खालचं आणि वरचं विकून गेलेत। आता वरती प्रत्येकाला रूम दिले, 100% इथे 80% लोक वरची विकत गेली रूम आहे। त्यांचा विकासक बिल्डर रूम देणार आहे का? नाही देणार। मग त्यांना का फसवतायत? मध्ये वरतून खालती रूम पाडतायत, म्हणजे पात्र अपात्र ठरणार आणि यात मारामारी होणार। एकसर गावातला हा भूखंड रुग्णालयासाठी प्रस्तावित करण्यात आला होता, मात्र गेल्या 4 वर्षापासून महानगरपालिकेने या संबंधी कोणतीही हालचाल केलेली नाहीये। यासोबतच खासगी विकासकांचा सुळसुळाट या भूखंडावर सुरू असताना महानगरपालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही। दहिसर एकसर गावाचा भूखंड नेहमीच वादात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आताही या भूखंडावरती काही जे विकासक आहेत त्यांचा सुळसुळाट झालेला आहे। स्थानिक लोकांकडून कागदपत्र जमा केली जातात, मात्र याबाबत महानगरपालिकेला कोणतीही माहिती नाही। त्यामुळे या भूखंडाबाबत महानगरपालिका नेमके करते काय हा सवाल जो आहे तो विचारण्यात येतोय। पुढील 8 दिवसात महानगरपालिकेने आपल्या मालकीचे बोर्ड या जागेवर लावावेत, नाहीतर त्यासाठी आपण तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार मनीषा चौधरी यांनी दिलाय। त्यामुळे आता तरी महानगरपालिका झोपेचं सोंग सोडेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।